सर, कॅप्टन अशोक खरातांच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये जगात गाजलेल्या एपिस्टीन फाईलची पुनरावृत्ती बघायला मिळते. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मानवी समाजामध्ये पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे स्त्रीचं शोषण आणि कायम तिला दडपणाखाली ठेवण्यासाठी सर्व धर्मांमधल्या व्यवस्थांनी ती शोषणाचा हत्यार म्हणून तिचा वापर केला आहे आणि सत्ता संबंधासाठी पण स्त्रीचा वापर अशाच पद्धतीने आजही केला जातो. ह्याचं पुरावे या खरातांच्या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलेले आहेत. याला कारणीभूत हे केवळ अगतिक असणारी माणसं जी बाबाबुवांकडे अवतारी तावा असणाऱ्यांकडे जातात हे नाही, ते तर त्याला जबाबदार आहेतच. अगतिकतेतनं माणसं दैववादाकडे वळतात, पण त्या अगतिकतेला कारणीभूत असणारी व्यवस्थेचं अपयश हे याला महत्त्वाचं कारणीभूत. जेव्हा सत्ता व्यवस्था यंत्रणा ही वाढायला लागतात, हे गेल्या दशकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय आणि त्याचंच प्रतीक खरातांसारखं आहे. 80च्या 90च्या दशकामध्ये अशी प्रकरणं महाराष्ट्रात पुढे आली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये ही बरीच अशी शेकड्याने प्रकरणं गाव पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत उघडकीस आणण्याचा प्रयत्न झाला आणि लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न आम्ही गेली 4 दशकं करत असताना आम्हाला असं वाटतं की लोकप्रतिनिधी जे कल्याणकारी व्यवस्थेचा घटक आहे आणि प्रशासन यांच्या जबाबदाऱ्यांना ते प्रामाणिक राहिले नाही, म्हणून ही वेळ आली आहे. याच्या पुढच्या काळात केवळ कायदा नाही तर आक्रमक प्रबोधन आणि त्यासाठी संबंधित घटकांवर जबाबदारी निश्चित केल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जो भारतीय संविधानाच्या नागरिकत्वाचा अधिकार आहे तो येणार नाही. आणि अशी प्रकरणं अधिक पुढे येण्यासाठी म्हणजे सापडला तर चोर नाही तर साव अशी जी आपल्याकडची नीती व्यवहार आहे त्याच्यातनं पुढे जाण्यासाठी प्रत्येक यंत्रणेमध्ये याची काहीतरी एक व्यवस्था असली पाहिजे की दाद फिर्याद लागेल. आम्ही ही मागणी करत आलो आहे की महाराष्ट्र अनिसच्या वतीने जादूटोणाविरोधी कायदा पूर्ण करत असताना मागणी करत असताना की प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय म्हणजे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना युतीच्या काळात प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय असे संभाव्य बुवाबाजी करणारे ठिकाणं आहेत त्यांच्या नोंदी पोलीस स्टेशन निहाय करून ठेवायच्या. त्या अजूनही आपल्याकडे प्रत्यक्षात येत नाही आहेत, ते करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे.